नारळी पौर्णिमा जवळच आलेली आहे, त्यासाठी एक स्पेशल अशी रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळवडी पाहणार आहोत. ज्यांना जमत नाही त्यांनी अशा पद्धतीने नारळवडी बनवलात तर 100% तुमची ही वडी मस्त अशी खुटखुटीत, खाताना खुटखुटीत लागेल अशी ही वडी तयार होणार आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला खोबरे घ्यायचे आहे. तर इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ फोडून घेतला आणि करवंटीमधून खोबरे बाहेर काढून घेतले आहे. त्यानंतर एखाद्या किसणीवरती हे खोबरे आपल्याला किसून घ्यायचं आहे, म्हणजे जो काळा भाग आहे खोबऱ्याचा तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे. बाकी पांढरा भाग आहे तो आपल्याला लागणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने दोन्ही वाट्यांचा जो काळा भाग आहे तो मी काढून घेतला किसणीवरती. आणि त्यानंतर खोबरे धुवून घ्यायचे. दोन्हीसुद्धा वाट्या धुवून घेतल्या. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने पातळ याचे कापून घ्यायचे. तर दोन्ही वाट्यांचे पातळ कापून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे प्लस मोडवरती व्यवस्थित असे लावून घ्यायचे. तर इथे आपला चव तयार झालेला आहे. तर आता चव आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर पहिली 1 वाटी आणि राहिलेला चवसुद्धा यामध्ये आपण मोजून घेऊयात, म्हणजे जवळजवळ आपली 1.5 वाटी खोबऱ्याचा चव होतोय. कोणत्याही एका वाटीने सर्व प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचे आहे, म्हणजे वडी आपली बनवताना चुकणार नाही. लगेचच आपण नारळ वडी बनवायची आहे. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढई जाडबुडाची घ्यायची, म्हणजे वडी बनवताना पटकन अशी जळणार नाही, यासाठी कढई जाडबुडाची घ्यायची. 1 चमचा तूप घालून घेतले. तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये नारळाचा चव घालून घेतला. 1 ते 2 मिनिटभर नारळाचा चव आहे तो व्यवस्थित असा परतून घेतला तुपामध्ये. त्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे मी 1 वाटी साखर घालून घेतली. 1.5 वाटी आपले नारळाचा जो चव होता त्यासाठी 1 वाटी साखर पुरेशी होते. यापेक्षा जास्तीचे तुम्ही गोड खात असाल तर 2 ते 3 चमचे साखर यामध्ये तुम्ही वाढवला तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर साखर व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची. तर खोबऱ्यामध्ये व्यवस्थित ही साखर विरघळल्यानंतर 2 ते 3 चमचे दुधाची साय घालून घेतली. दुधाची साय ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला किंवा नाही घातला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी अजिबात दूध पावडरचा वापर केलेला नाही आहे. व्यवस्थित असे हे एकजीव करून घ्यायचे. छान असे साखरेला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा वेलची पावडर. वेलची पावडर घातल्यानंतर हे मिश्रण आहे ते थोडे आता सैलसर झाले होते, ते आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपले मिश्रण आहे हे वडीचे, ते जसजसे आपण परतत जाऊ तसतसे हे घट्ट व्हायला सुरुवात होते आणि कढईपासून वेगळे व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असे परततच राहायचं आहे. वडीचे मिश्रण परफेक्ट असे थापण्यासाठी तयार झाले आहे का ते पाहूया. त्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे मिश्रण काढून घेतले आणि हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. ते मिश्रण प्लेटमध्ये थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवले आहे. तोपर्यंत मिश्रणसुद्धा हे सतत हलवतच राहायचं आहे. अजिबात कढईपासून आपल्याला कुठेही बाजूला जायचं नाही आहे. आता आपण पाहूयात 1 ते 2 मिनटानंतर इथे मी दाखवते तुम्हाला. व्यवस्थित असा मिश्रणाचा गोळा तयार होत आहे, म्हणजे आपले मिश्रण व्यवस्थित असे तयार झालेले आहे वडी थापण्यासाठी. तर केक टिनला मी अगोदरच तेल लावून घेतले आहे. तर तुमच्याकडे केक टिन अशा पद्धतीने असेल तर त्यामध्ये तुम्ही वडी सेट करू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा वडी सेट करू शकता. तर अगोदरच प्लेटला तेल लावून घ्यायचे आणि पटकन असे हे मिश्रण काढून घ्यायचे. अजिबात जास्तीचा वेळ लावायचा नाही आणि पटापट हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहे. एखाद्या चम्मचच्या साहाय्याने हे थापून घ्यायचे. त्यानंतर यावरती थोडेसे मी काजू आणि बदाम कापून घातले आहेत, म्हणजे वडी दिसायला खूप सुंदर दिसेल.
आता व्यवस्थित अशी ही वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. कोमट असतानाच वडी कट करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर वडी अजिबात ही कट होत नाही, कापता येत नाही. त्यामुळे थोडीशी कोमट आहे तेव्हाच मी ही वडी कापून घेते आणि खरंच मस्त ही वडी तयार होते. तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी तयार होते आणि अजिबात ही मऊ होत नाही किंवा चिवट होत नाही. छान अशी खुसखुशीत वडी तयार होते. जशी बाहेर मिळते त्याच पद्धतीची ही वडी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तयार करून दाखवलेली आहे. आता वडी कट करून घेतली त्यानंतर ही आपल्याला अशीच रूम टेम्परेचरवरती ठेवायची आहे 1 ते 2 तासासाठी. 2 तासानंतर इथे मी रूम टेम्परेचरवरचीच वडी इथे मी तुम्हाला दाखवते. अजिबात मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेली नाही. तर इथे मी एखाद्या चमच्याच्या साहाय्याने ही वडी काढून घ्यायची आहे. तर अगदी इझिली वडी येत आहे, पाहताय तुम्ही. अजिबात तुकडे झालेले नाही आहेत किंवा काहीच नाही. मस्त अशी वडी आपली तयार झालेली आहे. पांढरी शुभ्र वडी तयार करण्यासाठी जी मी ट्रिक सांगितली त्या पद्धतीने तुम्ही खोबरे काढून घ्या. मस्त आपली ही वडी तयार होते. आणि इथे मी केळीच्या पानावरती सर्व करून घेतली आहे. तर नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी तयार झालेली आहे. तर एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही वडी बनवलात ना तर 100% तुमची वडी अजिबात कुठेही बिघडणार नाही. जेवढे सांगितलेले प्रमाण आहे, साहित्य आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित ही वडी तयार होते. तर इथे मी एक वडी कट करून सुद्धा दाखवते. छान अशी झालेली आहे. तर आपल्या चॅनलवर रक्षाबंधन स्पेशल रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्कीच पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.